कसं आहे ना भावना, शेतकऱ्याच्या मुलाला कमी नाही समजावतं. कसं आहे एवढ्या उन्हापणामध्ये आपण एक गट्टा धरला डोक्सीवर, गवताचा हा भारी गवत असते आणि त्याच्यात पाणी राहतं. धरून सनी एवढ्या उन्हामध्ये चालला आता घरी. तर राम राम. तर राम राम भावानं, का म्हणतात तर भावानं बंदा वगैरे धरून सनी आलो. आता गाडी ठेवलो तिकडे, कारण की आज आपल्याला थोडंसं काय बाहेर जायचं आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये पाहिजेलच. तर आपल्याला कसं आहे ना बाहेर जायचं आहे, तर म्हणलं म्हशी सोडून तर टाईम होऊन जाईल. तर म्हणलो म्हशीसाठी सुद्धा गवत काढतो. तो आपला गवत आहे, हा आपला धान पाहू शकतो संपूर्ण धान. या धानासाठी दवा आणायला चाललो, कारण की ते इन्सेक्टिसाईड म्हणजे ते पांढरी लोम नाही का ते लागली आहे. तर ते संपूर्ण तिला संपवायसाठी आता ते दवा आणायला चाललो गोंद्याले. तर आजचा आपला संपूर्ण ब्लॉग पास. आता मी तर पहिले संपूर्ण गवत काढतो, हा जेवढा पण आहे तेवढा आपल्या म्हशीसाठी नाही का. तर आपला ब्लॉग पहा आजचा. राम राम भावनं, का म्हणतात तर भावनं इतका गवत आपला संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा जो दिसते इतका आपल्याला काटकूट करून आहे ती जेवण वगैरे काय नाही करतो. आता संपूर्ण गवत बांधतो ना, आता चालू घरी. तर राम राम भावनं, का म्हणतात तर गवत वगैरे मांडलो गाडीवर, आता चालला घरी. तर अजून एक वेळा आला भावनं वावरी, अजून एक गट्टा राहिला आहे माझा नेवाचा गवताचा. मग झाला आपलं काम. मग आंघोळ वगैरे करायचं आहे, आपल्या गावी लग्न वगैरे आहे, तिथं जायचं आहे. आणि मग सीधा डायरेक्ट गोंद्याला जायचं आहे. गोंद्याला जाऊन आपलं जे म्हशीच्या तो खल्ली खुऱ्याग आहे त्याचा पेमेंट करायचा. तर त्याचं पेमेंट करायला जाऊन राहिलो. तर आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण पहा. कसं आहे ना, स्वतः उपाशी राहीन पण आपल्या मुका जनावराला नाही ठेवू देऊ, कारण की ती माझी खरी लक्ष्मी आहे. तर असं काम आहे भावने शेतकऱ्याच्या मुलाचं. स्वतः उपाशी आहो, स्वतः जेवण नाही केलं, स्वतः पाणी पिलो, पण त्याच्यासाठी पहिले सुविधा केलो. कारण की म्हणून मी जाईन तर त्याच्यासाठी गवत वगैरे कोण द्या, तर त्याच्यासाठी गवत वगैरे आणलं काटलं. आता संपूर्ण आता निवडलो घरी. काम आहे भावना एक शेतकऱ्याच्या मुलाचं सुरू. तर आपली व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कसं आहे ना, आपण एक शेतकऱ्याचे मुलं भावना, आणि तुमच्या सपोर्टनं आपण सामने जाऊ. तर आता आपल्याला माहीत आहे. तर राम राम भावना.